Good afternoon, everybody. In last video lecture, we have started IUPAC nomenclature of organic compounds. Okay, आपण rules बघत आपण examples पण बघतोय. Okay, today we'll see the IUPAC nomenclature of saturated and unsaturated hydrocarbon. किंवा आपण unsaturated म्हणूया. Already we have seen saturated hydrocarbon. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आपण बऱ्यापैकी पाहिलेलं आहे. सॅच्युरेटेड मध्ये काय येतं? अल्केन. आता आपल्याला नॉमेनक्लेचर पाहायचंय ते अल्कीन आणि अल्काइनचं पाहायचंय. ओके, सो IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. Unsaturated IUPAC nomenclature of unsaturated hydrocarbons. Unsaturated hydrocarbons. Unsaturated hydrocarbons मध्ये कोण येतं? Alkenes and alkynes. Already we have seen alkenes, right? Alkenes and alkynes. Alkynes. Okay. अल्केन्स म्हटलं की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, कंपाऊंड कंटेनिंग सिंगल बॉन्ड. अल्किन्स म्हटलं की कंपाऊंड कंटेनिंग डबल बॉन्ड. आणि अल्काइन्स म्हटलं की कंपाऊंड कंटेनिंग ट्रिपल बॉन्ड. हे कशावरून लक्षात ठेवायचं? अल्केन, अल्केन मधला शेवटचा ANE असेल तर सिंगल बॉन्ड, ENE असेल तर डबल बॉन्ड आणि YNE असेल तर ट्रिपल बॉन्ड. ओके, आता रूल्स बघत आपण एक्झाम्पल्स बघूया. IUPAC nomenclature of unsaturated hydrocarbons, alkenes and alkynes. Okay, if the compound containing multiple bond, जर का एखाद्या कंपाऊंड मध्ये मल्टिपल बॉन्ड म्हणजे सिंगल बॉन्ड पण आहेत आणि डबल बॉन्ड पण आहेत, शिवाय ट्रिपल बॉन्ड पण आहेत, तर अशा वेळी नंबरिंग कसं करायचं? ओके, इफ द कंपाऊंड किंवा कंपाऊंड कंटेनिंग मल्टिपल बॉन्ड, compound containing multiple bond, then numbering of such longest continuous chain किंवा numbering of longest chain is done such that the multiple bond gets lowest possible number. ओके, मी रूल लिहिते म्हणजे त्याच्यावरून लक्षात येईल. कंपाऊंड कंटेनिंग मल्टिपल बॉन्ड. जर का कंपाऊंड मध्ये इफ द कंपाऊंड कंटेनिंग मल्टिपल बॉन्ड, मल्टिपल म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त, नंबर ऑफ बॉन्ड्स मल्टिपल. इफ द कंपाऊंड कंटेनिंग मल्टिपल बॉन्ड्स, then numbering of longest chain is done. Then numbering of longest chain is done such that अशा पद्धतीनं आपण मल्टिपल बॉन्डला नंबरिंग द्यायचं किंवा ज्या कंपाऊंड मध्ये मल्टिपल बॉन्ड असतो त्या कंपाऊंडला नंबरिंग द्यायचं. If the compound containing multiple bonds, then numbering of longest chain is done such that multiple bond gets lower possible number. Multiple bond gets lower किंवा lowest possible number म्हटलं तरी चालेल. lowest possible number. मल्टिपल बॉन्ड गेट्स लोएस्ट पॉसिबल नंबर. रूल फार सोपा आहे. एवढंच लक्षात ठेवायचं की जर का एखाद्या कंपाऊंड मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्तीत जास्त बॉन्ड्स असतील, म्हणजे सिंगल बॉन्ड्स पण असतात 4-5, एखादा डबल बॉन्ड असेल किंवा एखादा ट्रिपल बॉन्ड असेल, म्हणजे नंबर ऑफ बॉन्ड्स असतील, त्याला आपण मल्टिपल बॉन्ड्स म्हणतो. तर अशा कंपाऊंड मध्ये नंबरिंग कसं करायचं? तर अशा कंपाऊंड मध्ये नंबरिंग अशा साईडनं करायचं की ज्या साईडला तुमचा डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल, की जेणेकरून डबल आणि ट्रिपल बॉन्डला कमीत कमी नंबर येईल, लोएस्ट पॉसिबल नंबर येईल. सी एक्झाम्पल, CH2 डबल बॉन्ड CH
सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. ओके. आता तुम्ही म्हणाले याच्यात मल्टिपल बॉन्ड. येस, याच्यात मल्टिपल बॉन्ड आहेत. 1 2 2 सिंगल बॉन्ड आहेत, 1 ट्रिपल बॉन्ड आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त बॉन्ड्स असले की त्याला आपण मल्टिपल बॉन्ड म्हणतो. ओके. मग या कंपाऊंडला नंबरिंग कुठून करायचं? ज्या साईडला तुमचा डबल बॉन्ड आहे की जेणेकरून त्या डबल बॉन्डला लोएस्ट पॉसिबल नंबर येईल. 1 2 3 4. ओके. 4 कार्बन असतील तर त्याला आपण काय म्हणतो? ब्युटेन म्हणतो. पण आता इथं डबल बॉन्ड आहे म्हणजे काय येणार हो? ब्युटीन. काय येणार? ब्युटीन. ओके. ब्युटीन. लास्टला काय येणार? ENE. ओके. ब्युटीन. पण आता आपण फक्त ब्युटीन असं म्हटलं की आपण टेंटेटिव्ह सांगतोय की त्या कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड आहे. पण त्या कंपाऊंड मध्ये किती नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे हे सांगितलंय का याच्यात आपण? नाही. मग ते नाव कसं होणार? ब्यूट 1ENE. आता नाव दिस कंपाऊंड इज करेक्ट. ओके. ब्यूट 1ENE. ब्यूट 1ENE. आपण वरती तर म्हणतोय IUPAC नॉमेनक्लेचर. IUPAC या वर्डचा अर्थच असा आहे की आपण परफेक्ट पोझिशन सांगतोय. कुठं डबल बॉन्ड आहे, कुठं ट्रिपल बॉन्ड आहे, कुठं एखादा फंक्शनल ग्रुप आहे. ओके. हे आपण एका परफेक्ट नंबरने इंडिकेट करतोय म्हणून तर त्याला आपण IUPAC नॉमेनक्लेचर म्हणतोय ना. अदरवाईज आपण त्याला ब्युटीन ब्युटाईन म्हणू शकतो. ट्रिपल बॉन्ड असेल तर ब्युटाईन म्हणू शकतो. पण आपण तिथं एक्झॅक्ट पोझिशन सांगितली का? नाही. कॉमन नेम. 2 नेम्स असतात, कॉमन नेम आणि IUPAC नेम. हे तुमचं IUPAC नेम झालं ज्याच्यात नंबरनं आपण एखाद्या बॉन्डची पोझिशन किंवा एखाद्या फंक्शनल ग्रुपची पोझिशन इंडिकेट करतो. त्याला आपण काय म्हणायचं? IUPAC नेम. ओके. सो आर यू गेटिंग दिस नेम? ओके. 1 2 3 4 4 कार्बन ऍटम्स आहेत, डबल बॉन्ड आहे म्हणून ब्यूट ENE. ओके. आणि 1 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे सो ब्यूट 1ENE असं त्याचं नेम होईल. ओके. नेक्स्ट ट्रिपल बॉन्डचं बघूया. ट्रिपल बॉन्डचं. ओके. HC ट्रिपल बॉन्ड C CH2 CH2 CH3 CH2 CH3 1 2 3 4 5. आपला रूलच सांगतो की पहिल्यांदा लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन बघा, त्यानंतर त्याच्यात ब्रँच आहे का बघा, त्यानंतर त्याच्यात डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड किंवा फंक्शनल ग्रुप आहेत का बघा, की जेणेकरून डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डला किंवा फंक्शनल ग्रुपला लोएस्ट पॉसिबल नंबर येईल किंवा ब्रँचला लोएस्ट नंबर येईल. अशा पद्धतीनं आपण नंबरिंग करतो. ओके. सो आपण या साईडने नंबरिंग करूया. 1 2 3 4 5. टोटल कार्बन आयटम्स किती झाले? 5. आणि ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे पेंटाईन. ओके. नाव काय होणार? पेंटाईन. ओके. पेंटा. पेंटेन म्हणतो ना आपण, पेंटेन म्हणतो. मग या पेंटेन मधला जो शेवटचा ANE आहे तो कशाने रिप्लेस करायचा? YNE न. कारण का? याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहेत म्हणून YNE. ओके. ANE कशाने रिप्लेस करायचा? YNE न. पेंट. किती नंबरच्या कार्बनला तुमचा ट्रिपल बॉन्ड आहे? 1 नंबरच्या. सो पेंट 1YNE. पेंट 1YNE असं त्याचं नाव होईल. इज इट ओके? ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. CH3 मध्ये आधी जर डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर, आता हे एंडिंगलाच होते त्यामुळे आपल्याला इझी समजत होतं. ओके. CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH CH3. राईट. डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड देत असताना कुठेही अनबॅलन्सिंग होणार नाही. कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे हे लक्षातच ठेवायचं. 1 2 3 आणि 1 कार्बन शिल्लक आहे म्हणजे 4. ओके. सी 1 2 3 4 5. किती कार्बन आयटम्स आहेत? 5. ओके. ब्रँच आहे का? नाही. नंबरिंग कोणत्या साईडनं करायचं? ज्या साईडनं डबल बॉन्ड जवळ येईल किंवा डबल बॉन्डला कमीत कमी नंबर येईल त्या साईडनं नंबरिंग करायचं. राईट. सो 1 2
इकडून जर मी केलं तर 1 2 3 नंबर येतोय. सो लोएस्ट पॉसिबल नंबर आला पाहिजे. कीप वेल इन माइंड. ओके, 1 2 3 4 5, राईट. सो या कंपाऊंड मध्ये किती कार्बन ऍटम्स आहेत? 5 कार्बन ऍटम आहेत. अँड कंपाऊंड कंटेनिंग डबल बॉन्ड. शिवाय कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड आहे. म्हणजे आपल्या कंपाऊंडचं नाव काय होईल? पेंट. पेंट. किती नंबरच्या कार्बनला तुमचा डबल बॉन्ड आहे? 2 नंबरच्या. सो पेंट 2ENE. पेंट 2ENE असं त्याचं नाव होईल, राईट. पेंट 2ENE म्हणजे पेंटीन या चेन मध्ये सेकंड नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. ENE म्हणजे डबल बॉन्ड. पेंट 2ENE. ओके, कम टू द नेक्स्ट रूल. समजा नेक्स्ट रूल असा आहे, इफ द मल्टिपल बॉन्ड इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द चेन ऑफ कार्बन ॲटम्स, ओके, किंवा सिलेक्टेड कार्बन चेन्स. इफ द मल्टिपल बॉन्ड इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द सिलेक्टेड चेन, ओके, फ्रॉम द सिलेक्टेड चेन, देन नंबरिंग ऑफ कार्बन ॲटम. तर आपण कार्बन ॲटमला नंबरिंग कसं करणार? देन नंबरिंग ऑफ कार्बन ॲटम इज अशा पद्धतीने करायचं. नंबरिंग ऑफ कार्बन ॲटम सच दॅट द ब्रँचिंग इज नियरेस्ट, की तिथं ब्रँचिंग काय असलं पाहिजे? जवळ असलं पाहिजे. इन सच वे दॅट ब्रँचिंग इज नियरेस्ट, किंवा त्या ब्रँचला कमीत कमी नंबर येईल अशा पद्धतीने आपण काय करत असतो? तर नंबरिंग करत असतो. सेकंड रूल, if the multiple bond is equidistance, multiple bond is equidistance from the both end. म्हणजे दोन्ही एंड कडून मल्टिपल बॉन्ड हा कसा आहे? इक्वल डिस्टन्स वरती आहे. मग नंबरिंग कसं करायचं? तर नंबरिंग अशा साईडनं करायचं की जिथं तुमची ब्रँच जवळ असेल त्या साईडनं नंबरिंग करायचं. ओके, इफ द मल्टिपल बॉन्ड इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द बोथ एंड ऑफ द सिलेक्टेड चेन, बोथ एंड of the selected chain, both end of the selected chain, ओके, जे तुम्ही कार्बनची चेन सिलेक्ट केलेली आहे त्या सिलेक्टेड चेन मध्ये मल्टिपल बॉन्ड अशा डिस्टन्स वरती आहे, दोन्ही एंडला सेम डिस्टन्स असेल त्या मल्टिपल बॉन्ड पासून. मग अशा वेळी नंबरिंग कसं करायचं? इफ द मल्टिपल बॉन्ड इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द बोथ एंड ऑफ द सिलेक्टेड चेन, देन numbering of carbon atom, then numbering of carbon atom from that end, numbering of carbon atom from that end which is nearest to the, from that end which is nearest to the branching, first branching, which is nearest to the first branching, right? See carefully. Rule काय सांगतोय? If the multiple bond is equidistance, तुमचा मल्टिपल बॉन्ड हा इक्वल डिस्टन्स वरती आहे. कशापासून? दोन एंड, त्या चेनच्या दोन्ही एंड पासून मल्टिपल बॉन्ड हा इक्विडिस्टन्स वरती आहे. ओके, इफ द मल्टिपल बॉन्ड इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द बोथ एंड ऑफ द सिलेक्टेड चेन, देन नंबरिंग ऑफ कार्बन ॲटम फ्रॉम दॅट एंड विच इज नियरेस्ट टू द फर्स्ट ब्रँचिंग. अशा साईडनं करायचं की ज्या साईडनं तुमची फर्स्ट ब्रँच जवळ असेल. ओके,
See example, CH double bond CH, CH, so CH3, CH2, CH3, 1 2 3 4 5, इथे CH3 आणि इकडे CH3. ओके, सी 1 2 3 4 5 6 7 दोन्ही साइडला तीन तीन कार्बन ऍटम्स आहेत का बघा, इकडे तीन, इकडे तीन आणि इथं मध्ये मल्टिपल बॉन्ड आहे. इथं मध्ये काय आहे, मल्टिपल बॉन्ड आहे. ठीक आहे. तर आता नंबरिंग कोणत्या साइडनं करायचं, इकडे सुद्धा ब्रँच आहे, इकडे सुद्धा ब्रँच आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करूया. ओके, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन किती कार्बन ऍटमची आहे, 1 2 3 4 5 6 7 7 कार्बन ऍटमची लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आहे. राईट. त्याच्यानंतर सेकंड थिंग इज दॅट वेर इज ब्रँच. ओके, अँड दॅट ब्रँच इज नियरेस्ट. ती ब्रँच काय आहे, जवळ आहे. इट मीन्स दॅट इट गेट्स लोएस्ट पॉसिबल नंबर, त्याला लोएस्ट पॉसिबल नंबर येईल. ओके, तर या साइडनं सेकंड नंबरला ब्रँच आहे, या साइडनं 1 2 3 नंबरला ब्रँच आहे, इकडून सेकंड नंबरला आहे. आता नेक्स्ट थिंग इज दॅट डबल बॉन्ड कुठून जवळ आहे, 1 2 3, इकडून 1 2 3 4 नंबरला. म्हणजे या साइडनं तुम्हाला डबल बॉन्ड पण जवळ आहे, ब्रँच पण जवळ आहे आणि डबल बॉन्ड पण जवळ आहे. सो अशा साइडनं नंबरिंग करा, 1 2 3 4 5 6 7. ओके, कारण रूलच तसं सांगतोय आपल्याला की इफ द मल्टिपल बॉन्ड इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द both end of the selected chain, okay, selected chain, then numbering of carbon atom from that end which is nearest to the first branching, okay. So 1 2 3 4 5 6 7 हेप्ट, याचं नाव काय येईल, हेप्ट. ओके, हेप्ट. किती नंबरच्या हेप्टच्या आधी इथं आपल्याला सबस्टिट्युएंट आहे ते लिहायला लागतील. सबस्टिट्युएंट आधी आपण पॅरेंट लिहून टाकू इथे, हेप्ट. ओके, पॅरेंट चेन हेप्ट लिहून टाकली कारण डबल बॉन्ड आहे, ENE आहे. ओके, हेप्ट. तर किती नंबर आधी आपण प्रेफिक्सेस लिहूया. प्रेफिक्सेस कधी लिहितो, अल्काइल सबस्टिट्युएंट असतं त्यांना आपण प्रेफिक्सेस म्हणतो. ओके, 2 नंबरच्या कार्बनला आणि 5 नंबरच्या कार्बनला काय आहेत, तुमचे अल्काइल ग्रुप आहेत किंवा अल्काइल सबस्टिट्युएंट आहेत. सो 2,5 डायमिथाइल असं नाव आहे त्याचं, 2,5 डायमिथाइल, 2,5 डायमिथाइल. 2,5 2 नंबरच्या कार्बनला आणि 5 नंबरच्या कार्बनला मिथाइल ग्रुप आहेत, 2 सेकंड आणि 5. ओके, 2,5 डायमिथाइल आणि पॅरेंट चेन किती कार्बनची आहे, 7, हेप्ट. आणि किती नंबरच्या कार्बनला तुमचा डबल बॉन्ड आहे, 3 नंबरच्या कार्बनला. सो हेप्ट 3ENE, हेप्ट 3ENE. नेम समजलं का? वन्स अगेन आय विल रिपीट दिस. पहिल्यांदा आपण ब्रँच बघतो आहे का, आहे ब्रँच. ब्रँचला असणारे अल्काइल सबस्टिट्युएंट त्यांना आपण प्रेफिक्सेस म्हणून पॅरेंट चेनच्या आधी लिहित असतो त्याचं नेम. ओके, तर 2 नंबरच्या कार्बनला आणि 5 नंबरच्या कार्बनला 2 अल्काइल सबस्टिट्युएंट आहेत किंवा अल्काइल ग्रुप आहेत. ओके, सो 2,5 डायमिथाइल, कारण 2 आहेत म्हणून डायमिथाइल, आणि 7 कार्बनची चेन आहे, सो हेप्ट. आणि 3 नंबरच्या कार्बनला तुमचा डबल बॉन्ड आहे, हेप्ट 3ENE, हेप्ट 3ENE. इज इट क्लिअर? ओके, नेक्स्ट. Next rule, we'll write next rule. If the compound containing 2 double bond
triple bond. Then compound is named as diene or diene. ओके, डाईन म्हटलेलं आहे मी, डाईन DIENE म्हणजे 2 डबल बॉन्ड, आणि डाईन म्हटलं DYNE म्हणजे 2 ट्रिपल बॉन्ड. ओके, सो लेट मी राईट फर्स्ट रूल. इफ द कंपाउंड containing two double bond or two triple bond then compound is named as diene. I will write in inverted comma, then you can understand easily. Diene and diene. ओके, डाईन ENE म्हटलं की डबल बॉन्ड, YNE म्हटलं की ट्रिपल बॉन्ड, राईट. DI means 2 double bond, DIYNE means 2 triple bond, right? So if a compound containing 2 double bond and 2 triple bond, then compound is named as. जर का एखाद्या कंपाउंड मध्ये 2 डबल बॉन्ड किंवा 2 ट्रिपल बॉन्ड असतील तर त्या कंपाउंडला नेम आपण कसं देतो, डाईन अँड डाईन. ओके, सी एक्झाम्पल. CH3 CH double bond CH, again CH double bond CH2. ओके, एक्झाम्पल बघितलं. येस, फर्स्ट रूल काय आहे, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायची. 1 2 3 4 5 5 कार्बनची लॉंगेस्ट चेन आहे. ओके, त्यानंतर आपण ब्रँचिंग बघतो तर ब्रँचिंग नाही आहे, स्ट्रेट चेन आहे. ओके, त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आपण डबल ट्रिपल बॉन्ड बघतो, फंक्शनल ग्रुप बघतो तर फंक्शनल ग्रुप नाही आहे पण इथं डबल बॉन्ड्स आहेत. ओके, सो नंबरिंग कोणत्या साईडनं करायचं, तर नंबरिंग अशा साईडनं करायचं की जिथून तुमचा डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड हा जवळ असेल. ओके, सो आय विल गिव्ह नंबर from that side 1 2 3 4 5. ओके, का त्या साईडनं, कारण इथून डबल बॉन्ड जवळ आहे अँड डबल बॉन्ड गेट्स लोएस्ट पॉसिबल नंबर, आणि या डबल बॉन्डला लोएस्ट पॉसिबल नंबर येतोय. ओके, मी या साईडनं नंबरिंग केलं तर इथं सेकंड येईल आणि तिकडं फर्स्ट येतोय. ओके, सो 1 2 3 4 5 5 कार्बन ऍटम आहेत. पेंट. ओके, आता किती नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहेत, इथं 1 नंबरच्या कार्बनला आणि इथं 3 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहेत. सो पेंट 1 3 डाईन. ओके, डाईन का मी लिहिलंय, कारण 2 डबल बॉन्ड आहेत. किती नंबरच्या कार्बनला, 1 नंबरच्या आणि 3 नंबरच्या कार्बनला 2 डबल बॉन्ड आहेत. सो पेंट 1 3 डाईन. ओके, so let me remove this. आता आपण ट्रिपल बॉन्डचं कंपाउंड बघूया. ओके, इफ द कंपाउंड कंटेनिंग ट्रिपल बॉन्ड then it is named as diene, DIYNE, diene. Okay, so see example. HC triple bond CH2 C ट्रिपल बॉन्ड CH. ओके, सो किती कार्बन ऍटम्स आहेत, 1 2 3 4 5 5 कार्बन ऍटम्स आहेत. ओके, स्ट्रेट लॉंगेस्ट चेन आहे, ब्रँच नाहीये,
ट्रिपल बॉन्ड याच्यामध्ये आहेत, तर मग नंबरिंग कोणत्या साईडनं करायचं? सो वी हॅव टू गिव्ह द नंबर फ्रॉम दॅट साइड विच इज नियरेस्ट. ओके, विच इज नियरेस्ट, इट मीन्स दॅट इट गेट्स लोएस्ट पॉसिबल नंबर, त्याला लोएस्ट पॉसिबल नंबर येईल. सो मी या साईडनं नंबरिंग केलं तरी एक नंबर येतोय, या साईडनं नंबरिंग केलं तरी एक नंबर येतोय. ओके, मग कोणता तरी कार्बन इथं एंडिंगला येणार आहे. सो कीप वेल इन माइंड. ओके, मी या साईडनं नंबरिंग करते. सपोज 1 2 3 4 5. ओके, सो इथं 4 नंबरच्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड येतोय, इथं 1 नंबरच्या कार्बनला तुमचं ट्रिपल बॉन्ड येतोय. किती कार्बनची चेन आहे? 5 कार्बनची. सो विल राईट हिअर पेंट. ओके, पेंट. किती नंबरच्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे? 1 नंबरच्या कार्बनला आणि 4 नंबरच्या कार्बनला तुमचं काय आहे? ट्रिपल बॉन्ड आहे. सो पेंट 1 4 1 4. ओके, पेंट 1 4 डाइन. पेंट 1 4 डाइन. ओके, पेंट 1 4 डाइन. पेंटाइन. पेंटाइन या चेन मध्ये 1 आणि 4 नंबरच्या कार्बनला काय आहेत? तर 2 ट्रिपल बॉन्ड आहेत. काय आहेत? 2 ट्रिपल बॉन्ड आहेत, असं त्याचा मिनिंग झाला. इज इट क्लिअर? ओके, we'll take one more example, means you can understand very properly and clearly. वन टू थ्री फोर फाइव सिक्स. ओके, ही सुद्धा लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आहे, ब्रँच नाहीये. ओके, ट्रिपल बॉन्ड आहेत कंपाऊंड मध्ये. सो नंबरिंग अशा साईडनं करा की ज्या साईडनं ट्रिपल बॉन्डला लोएस्ट पॉसिबल नंबर येईल. ओके, सो 1 2 3 4 5 6. ओके, सपोज जर मी या साईडनं नंबरिंग केलं असतं तर या ट्रिपल बॉन्डला 2 नंबर आला असता आणि त्याला लास्टचा 5 नंबर आला असता. सो बेटर वे, सो वी हॅव टू गिव्ह द नंबर फ्रॉम दॅट साइड. ओके, 1 2 3 4 5 6. टोटल 6 कार्बन ॲटम्स आहेत. सो राईट हिअर हेग्स. ओके, हेग्स. हेग्स दॅट इज द प्रेफिक्स. हेग्स हा प्रेफिक्स आहे. ओके, हेग्स किती नंबरच्या कार्बनला? तर 1 नंबरच्या कार्बनला आणि 4 नंबरच्या कार्बनला तुमचा ट्रिपल बॉन्ड आहे. ओके, हेग्स. ओके, 1 4. हेग्स 1 4 डाइन. हेग्स 1 4 डाइन. ओके, हेग्स 1 4 डाइन. ओके, so let me remove this. नेक्स्ट रूल आहे, जर का एखाद्या कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड पण आहे, ट्रिपल बॉन्ड सुद्धा आहे, सो नंबरिंग कुठून करायचं? डबल बॉन्ड कुठून करायचं का ट्रिपल बॉन्ड कुठून करायचं? ओके, तर जो बॉन्ड हा नियरेस्ट आहे, ओके, जो मल्टिपल बॉन्ड हा नियरेस्ट आहे त्या साइडनं नंबरिंग करायचं. ओके, नेक्स्ट रूल, इफ द compound containing double and triple bond. Okay, if the compound containing double and triple bond, double and triple bond. Okay, yes, if the compound containing double and triple bond, then numbering of carbon atom, then numbering of carbon atom, then numbering of carbon atom from that end,
from that end which is nearest to the multiple bond. From that end which is nearest to the multiple bond. Which is nearest to the multiple bond. Okay. Rule काय सांगतो exactly? See, if the compound containing double and triple bond, okay, then numbering of carbon atom from that side which is nearest to the किंवा from that end which is nearest to the multiple bond, म्हणजे एखाद्या कंपाऊंड मध्ये जर डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड दोन्ही असतील तर अशा साइडनं नंबरिंग करायचं की ज्या साइडनं तुमचा डबल किंवा ट्रिपल बॉन्ड हा जवळ असेल. ओके, फ्रॉम दॅट एंड विच इज नियरेस्ट टू द मल्टिपल बॉन्ड. ओके, फॉर एक्झाम्पल सी CH डबल बॉन्ड CH2. ओके, CH2 C ट्रिपल बॉन्ड C CH3. ओके, आता काय झालंय तर या कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड पण आहे, ट्रिपल बॉन्ड पण आहे, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आहे, कुठेही ब्रँच नाहीये. ओके, तर आता प्रश्न असा पडतो की नंबरिंग कुठून करायचं. तर आपला रूल सांगतोय की नंबरिंग अशा साइडनं करा की ज्या साइडला तुमचा मल्टिपल बॉन्ड हा जवळ असेल की जेणेकरून त्या मल्टिपल बॉन्डला लोएस्ट पॉसिबल नंबर येईल. ओके, सो मी इकडून केलं तर 1 2 येतोय. ओके, मी या साइडनं केलं तर याला 1 नंबर येतोय 1 2 3 4 5. ओके, येस. मग याच्यामध्ये या चेन मध्ये किती कार्बन ऍटम्स आहेत 5. सो पेंट. ओके, पेंट किती नंबरच्या कार्बनला तुमचा डबल बॉन्ड आहे 1 नंबरच्या कार्बनला. सो पेंट 1 EN. आपण पेंट 1 ENE लिहितो ना, मग त्यातला फक्त मी EN लिहिलाय आणि जे E लेटर आहे किंवा E हा सफिक्स आहे तो YNE न रिप्लेस करायचा. कशानं रिप्लेस करायचा? YNE न. पेंट 1 EN. आणि ट्रिपल बॉन्ड किती नंबरच्या कार्बनला आहे 3 नंबरच्या. सो पेंट 1 EN 3 YNE. बघा काय केलं आपण, डबल बॉन्ड या साइडनं जवळ आहे सो या साइडनं नंबरिंग केलं 1 2 3 4 5. 5 कार्बन ऍटम्स आहेत सो पेंट लिहिलं. 1 नंबरच्या कार्बनला तुमचा डबल बॉन्ड होता पेंट 1 EN, पण त्यातलं जे E लेटर आहे ते कशानं रिप्लेस करायचंय YNE न रिप्लेस करायचंय. सो पेंट 1 EN आणि किती नंबरच्या कार्बनला तुमचा ट्रिपल बॉन्ड आहे 3 नंबरच्या. सो पेंट 1 EN 3 YNE. Is it clear? Okay. We'll take one more example. HC triple bond C, CH double bond CH. Okay, CH2 CH3. ओके, तर आता या कंपाऊंड मध्ये सुद्धा डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड म्हणजे मल्टिपल बॉन्ड्स आहेत. कोणत्या साइडनं नंबरिंग करायचं तर अशा साइडनं नंबरिंग करायचं की जेणेकरून मल्टिपल बॉन्डला लोएस्ट पॉसिबल नंबर येईल. ओके, मी या साइडनं केलं तर 1 2 3 असं येतंय. मी या साइडनं केलं तर इथं 1 नंबर येतोय मल्टिपल बॉन्डला. सो अशा साइडनं नंबरिंग करा की जिथे लोएस्ट पॉसिबल नंबर येईल. 1 2 3 4 5 आणि 6. ओके, सो 6 कार्बन आहेत हेग्स. ओके, किती नंबरच्या कार्बनला तुमचा डबल बॉन्ड आहे 3 नंबरच्या हेग्स 3 EN. आणि किती नंबरच्या कार्बनला तुमचा ट्रिपल बॉन्ड आहे 1 YNE. भलेही तुमचं नंबरिंग करताना ट्रिपल बॉन्डला नंबरिंग आधी येऊ द्या पण लिहित असताना आधी तुमचा डबल बॉन्डच आला पाहिजे. ओके, हेग्ज 3 EN 1 YNE. 3 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. याच्यातला E हे जे लेटर आहे ते आपण YNE ने रिप्लेस केलंय. सो EN
एक नंबरच्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे 1YNE. इज इट क्लिअर? ओके. Come to the next rule. Next rule असा आहे, if there is tie between double bond and triple bond, then double bond gets lowest possible number. म्हणजे एखाद्या कंपाऊंड मध्ये कसं होतंय की डबल बॉन्ड पण आहे आणि ट्रिपल बॉन्ड पण आहे एंडिंगला. म्हणजे एका एंडला तुमच्या डबल बॉन्ड असेल तर दुसऱ्या एंडला तुमच्या ट्रिपल बॉन्ड आहे. सो देर इज टाय बिटवीन डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. ओके. मग अशा वेळी कंपाऊंडला नेम कसं द्यायचं, तर अशा वेळी जो तुमचा डबल बॉन्ड आहे त्या डबल बॉन्डला लोएस्ट पॉसिबल नंबर आला पाहिजे, अशा पद्धतीने नंबरिंग करायचं. ओके. नेक्स्ट रूल, दॅट इज फिफ्थ रूल. इफ देर इज टाय बिटवीन double bond and triple bond, if there is tie between double bond and triple bond, if there is tie between double bond and triple bond, then double bond gets lowest number. Then double bond gets lowest possible number किंवा lowest number. Okay. If there is tie between double bond and triple bond, then if there is tie between double bond and triple bond, then double bond gets lowest number. म्हणजे एका एंडला डबल बॉन्ड आहे दुसऱ्या एंडला ट्रिपल बॉन्ड आहे. मग अशा वेळी नंबरिंग कुठून करायचं, तर अशा वेळी नंबरिंग डबल बॉन्ड कडून करायचं. ओके. जेणेकरून डबल बॉन्डला लोएस्ट पॉसिबल नंबर येईल. CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2, ट्रिपल बॉन्ड CH. ओके. ट्रिपल बॉन्ड CH. तर नंबरिंग कोणत्या साईडनं करायचं, डबल बॉन्ड कडून. डबल बॉन्डला लोएस्ट पॉसिबल नंबर येईल. ओके. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. ओके. तर किती कार्बन ऍटम झाले, 5. सो पेंट. ओके. किती नंबरच्या कार्बनला तुमचा डबल बॉन्ड आहे, 1 नंबरच्या 1En. किती नंबरच्या कार्बनला तुमचा ट्रिपल बॉन्ड आहे, 4 नंबरच्या 4YNE. ओके. नाव काय झालं, पेंट. 5 कार्बन ऍटम आहे, 1 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे आणि याच्यातला एक E YNE ने रिप्लेस केला. 4 नंबरच्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे. सो पेंट 1En 4YNE. इज इट क्लिअर? ओके. आज आपण बऱ्यापैकी रूल्स पाहिलेले आहेत आणि त्यावरती एक्झाम्पल्स सुद्धा पाहिलेले आहेत. ओके. एक जाता जाता आणखी 2 आपण बघूयात रूल्स. ओके. तर IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ सॅच्युरेटेड मोनोसायक्लिक कंपाऊंड. IUPAC नॉमेनक्लेचर. IUPAC nomenclature of saturated monocyclic hydrocarbons. IUPAC nomenclature of saturated monocyclic hydrocarbons. Okay. IUPAC nomenclature of saturated monocyclic hydrocarbon. सॅच्युरेटेड म्हणजे काय, सिंगल बॉन्ड. मोनो म्हणजे काय, सिंगल.
आणि सायक्लिक म्हणजे काय, सिंगल सायकल, की ज्या कंपाऊंड मध्ये सिंगल बॉन्ड आणि सिंगल सायकल आहे अशा कंपाऊंडला आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर द्यायचं आहे. ओके, तर सॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन्स आर नेम्ड ॲज, त्यांना आपण नेम कसं देतो, बाय रायटिंग द प्रेफिक्स किंवा बाय ऍडिंग प्रेफिक्स सायक्लो बिफोर द नेम ऑफ पॅरेंट अल्केन. ओके, सॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन्स, मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन्स are named as by adding prefix cyclo before the name of parent alkane, before the name of parent alkane. ओके, रूल काय सांगतोय की जे सॅच्युरेटेड सिंगली बॉन्डेड कंपाऊंड आहे आणि शिवाय त्यांची एक सिंगल सायकल आहे, सॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन्स आर नेम्ड ॲज बाय ऍडिंग प्रेफिक्स सायक्लो, म्हणजे स्टार्टिंगला आपल्याला प्रेफिक्स सायक्लो ऍड करायचंय बिकॉज दीज कंपाऊंड्स आर सायक्लिक. ओके, ते कंपाऊंड सायक्लिक आहेत म्हणून सायक्लो प्रेफिक्स ऍड करायचा आहे वेन बिफोर द नेम ऑफ पॅरेंट अल्केन. पॅरेंट अल्केनचं नेम लिहिण्यापूर्वी आपण सायक्लो हा प्रेफिक्स ऍड करायचा. ओके, फक्त कधी सायक्लिक कंपाऊंड्स मध्ये. ओके, सी एक्झाम्पल, CH2 याला आपण सायक्लोप्रोपेन म्हणतो. ओके, आणि जर मी कार्बन हायड्रोजन हाईड केले तर बॉन्ड लाईन फॉर्म्युला होईल. ओके, असा हा फॉर्म्युला असा, वी कॅन राईट इन दिस वे ऑल्सो. ओके, सायक्लो. आता इथं काय 1 2 3 3 कार्बन आहेत. ओके, म्हणजे प्रोपेन झालं. सिंगल बॉन्ड आहे, सॅच्युरेटेड आहे म्हणून तिथं आपण प्रोपेन म्हणतोय. डबल बॉन्ड असतं तर प्रोपिन म्हटलो असतो, राईट. तर इथं आपण काय म्हटलो, प्रोपेन. आणि हे सायक्लिक कंपाऊंड्स आहेत म्हणून सायक्लिक प्रेफिक्स लावायचा, सायक्लोप्रोपेन. और हेच कंपाऊंड तुम्ही बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये असं लिहू शकता. सायक्लो प्रेफिक्स लावला कारण सायक्लिक कंपाऊंड आहे. प्रोपेन 3 कार्बनची चेन आहे, सो सायक्लोप्रोपेन. इज इट क्लिअर? ओके, नेक्स्ट कंपाऊंड. ओके, आता या सायक्लिक कंपाऊंड मध्ये किती कार्बन ऍटम्स आहेत? 1 2 3 4 5 6. ओके, याला आपण काय लावायचा, प्रेफिक्स सायक्लो. आणि 6 कार्बन आहेत, सो हेक्सेन. सायक्लोहेक्सेन. ओके, नेक्स्ट रूल काय आहे, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असेल, अनसॅच्युरेटेड, इथं सॅच्युरेटेडच्या ऐवजी काय ना, अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, कंपाऊंड कंटेनिंग डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड मोनोसायक्लिक, मात्र एकच सायकल आहे पण त्यामध्ये डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल. अनसॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन्स आर नेम्ड ॲज, त्यांना नेम कसं देतो आपण, बाय सबस्टिट्युटिंग डाइन और ट्राइन, म्हणजे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड. ओके, बाय सबस्टिट्युटिंग डबल और ट्रिपल बॉन्ड. ओके, आणि इथं काय ना, सॅच्युरेटेडच्या ठिकाणी अनसॅच्युरेटेड.
अनसॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन्स. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय की ज्या कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असणार आहे. ओके, अनसॅच्युरेटेड मात्र सिंगल सायकल आहे. अनसॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन्स आर नेम्ड ॲज बाय सबस्टिट्युटिंग डबल और ट्रिपल बॉन्ड, की ज्याच्यामध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असणार आहे. म्हणजे एक्झाम्पल असं असेल, ओके, नेहमीप्रमाणे ओके प्रेफिक्स काय लावायचा सायक्लो, कारण सायक्लिक कंपाऊंड आहे. हेक्झेन आलं असतं, हा डबल बॉन्ड नसता तर तिथं काय आलं असतं हेक्झेन, पण हा डबल बॉन्ड आहे म्हणून इथं काय आलं सायक्लो हेक्झिन, म्हणून इथं काय आलं सायक्लो हेक्झिन, काय आलं सायक्लो हेक्झिन. सपोज मी 4 मेंबर्ड रिंग घेतली, ही 4 मेंबर्ड रिंग आहे, तीच रिंग तुम्ही अशी लिहू शकता ना, इथं फक्त कार्बन हायड्रोजन हाईड केले, काय केले हाईड केले. ओके, तीच रिंग तुम्ही अशीही लिहू शकता, राईट. पण मात्र आता मी इथं 2 डबल बॉन्ड वाढवणार आहे. ओके, मग इथं तुम्हाला हायड्रोजन कमी करावे लागतील, CH डबल बॉन्ड CH, CH डबल बॉन्ड CH असं करावं लागेल. ओके, हे किंवा हे. बघा आता या कार्बन मध्ये सॉरी या चेन मध्ये किती कार्बन ऍटम्स आहेत 1 2 3 4. आधी प्रेफिक्स सायक्लो लावला कारण सायक्लिक कंपाऊंड आहे. 4 आहेत, 4 कार्बन ऍटम्स आहेत आणि 2 डबल बॉन्ड आहेत. ओके, सो 1 2 3 4. ठीक आहे, पोझिशन सांगायची गरज नाहीये इथं, कारण 1 पोझिशनला आणि 4 पोझिशनला काय आहे तुमचा डबल बॉन्ड आहेच आहे. लिहायचं असेल तर लिहू शकता सायक्लो 1 4, सायक्लो 1 4 डाईन. डाईन का म्हटलो, सायक्लो ब्यूट, ब्यूट 4 कार्बन ऍटम्स आहेत ब्यूट. ओके, सायक्लो ब्यूट किती नंबरच्या कार्बनला 1 आणि 4 नंबरच्या कार्बनला 1 4 डाईन, 1 4 डाईन. डाय म्हणजे किती हो 2. ENE म्हणजे काय डबल बॉन्ड. पहिल्या आणि चौथ्या कार्बनला काय आहे 2 डबल बॉन्ड आहेत. सायक्लो का तर सायक्लिक कंपाऊंड आहे. सायक्लो ब्यूट 1 4 डाईन. ओके, सो आय होप समजलं असेल. नो नीड टू रिसाइट द रूल्स. रूल्स पाठ करायची गरज नाहीये, ट्राय टू अंडरस्टँड. ते फक्त समजून घ्यायचे की बाबा हा रूल कसा अप्लाय केलेला आहे त्या कंपाऊंडच्या बाबतीत. ओके, सो डोंट रिसाइट, ट्राय टू अंडरस्टँड. ओके, सो टुडे वी हॅव टू स्टॉप हियर. Remaining nomenclature of organic compound we'll see in next lecture. Okay, thank you.